नमस्कार. आम्ही त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवणे या शाळेच्या विद्यार्थिनी बोलत आहोत. इयत्ता 10वी मध्ये शिकत आहोत. माझे नाव अश्विनी भालचंद्र जंगले. माझे नाव विशाखा विवेक पारकर. तर विकसित भारत बुलढाणा या अभियान अंतर्गत आम्ही एक संकल्पना मांडली आहोत. तर ती संकल्पना अशी आहे की सर्वत्र होणारे प्लॅस्टिक प्रदूषण. तर म्हणजे काय, तर आताच्या काळात औद्योगिकीकरणामुळे प्लॅस्टिकचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्लॅस्टिक प्रदूषण होत आहे. जगाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे व अनेक आजार उद्भवत आहेत. प्लॅस्टिकच्या अनावश्यक वापरामुळे पशुपक्ष्यांनाही विविध प्रकारच्या हानी पोचत आहेत. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकचा अतिवापर होत आहे. सांस्कृतिक व पारंपरिक वस्तू कमी वापरल्या जात आहेत. अशा प्रकारे प्लॅस्टिकचा अतिवापर होत आहे. यावर आम्ही उपाय सुचवत आहोत. माणूस निसर्गाच्या हितासाठी नाही तर निदान स्वतःच्या हितासाठी तरी आम्ही सांगितलेल्या यंत्रणेचा नक्कीच वापर करेल. त्यामुळे नागरिकांना आर्थिक विकासही होईल आणि त्याचप्रमाणे आपल्या निसर्गाचा ऱ्हास देखील टळेल. ती यंत्रणेची रचना अशी आहे की त्या यंत्रणेला 2 भाग असतात. पहिला भाग म्हणजे प्लॅस्टिक कंझ्युमर. प्लॅस्टिक कंझ्युमरमध्ये आपण वापरलेला प्लॅस्टिकचा कचरा त्या यंत्रणेच्या प्लॅस्टिक कंझ्युमर या भागात टाकायचा. आणि दुसरा भाग म्हणजे अकाउंट होल्डर. अकाउंट होल्डरमध्ये आपला नागरिकत्वाचा पुरावा असलेले आपले आधार कार्ड, आपले आधार कार्ड हे अकाउंट होल्डर याच्यावर ठेवायचे आणि त्याच्यावर ठेवले की आपल्या विषयी जो डाटा त्या माहितीवर आहे, त्या आधार कार्डवर आहे, तो सगळा डाटा सरकारपर्यंत आपोआप जातो. आणि त्यामुळे आपण जितका कचऱ्याचा प्रती वापरला, जितके प्लॅस्टिक वापरले, त्याच प्रतीनुसार आपल्याला तितके पैसे मिळतील. म्हणजे प्रत्येक प्लॅस्टिकवर आपल्याला 1 रुपया मिळेल. अशी योजना केल्यानंतर आपल्याकडे जेवढा प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतो ते प्रदूषण कमी होईल आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जसे मुख्य प्राण्यांचे जीव जातात ते देखील जाणे कमी होईल. अशा प्रकारे आमची योजना आपल्या देशाच्या व जगाच्या हितासाठी खूप चांगली ठरेल. आणि विकसित भारत या बुलढाणामध्ये आम्ही आमची संकल्पना अशा प्रकारे मांडली आहे. धन्यवाद. नमस्कार. आम्ही येथे छोटीशी संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेचे नाव प्लास्टिक बॉटल रिसिव्हर असे ठेवण्यात आले आहे. या यंत्रणेमुळे प्लास्टिक पोल्युशन कमी होण्यास मदत होईल. येथे प्लास्टिक बॉटल आपल्याला या होलमध्ये टाकायची आहे व आपला आधार कार्ड नंबर इथे प्रेस करायचा आहे व आपली सर्व डिटेल्स येथे येतील व किती बॉटल्स आपण यामध्ये टाकले आहेत व हे समजेल व आपल्याला किती मोबदला होईल हेही समजेल. आम्ही तयार केलेल्या यंत्रणेत पर्टिक्युलर व्यक्ती बॉटल्स टाकेल आणि त्या बॉटल्सचा कुठलीही कंपनी किंवा गव्हर्नमेंट रिसायकल करण्याचा प्रयत्न करेल आणि ते केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिक प्रदूषण होणार नाही आणि पर्टिक्युलर व्यक्तीला त्याचा फायदाही होईल. धन्यवाद.